हाय हॅलो नमस्कार. आज आपण झणझणीत मिसळची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी रात्रभर भिजत घातलेली मटकी आणि चणे हे 5 मिनिट 1 ग्लास पाणी आणि अर्धा चमचा हळद आणि थोडं मीठ यात घातलं आहे. झाकण ठेवून 5 मिनिटे होऊ द्या. नंतर यातलं पाणी मी इथे काढून घेत आहे. एका तव्यावर छान कांदा परतून घेत आहे ब्राऊन होईपर्यंत आणि त्यात थोडे खोबऱ्याचे काप आणि डाळवा पण मी त्यात ॲड करत आहे. तपकरी होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. नंतर भाजून घेतलेला कांदा वगैरे छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. त्यात थोडी कोथिंबीर 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे याला छान थोडे पाणी टाकून मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये थोडं तेल आणि आलं लसूण पेस्ट आणि आपण जे बारीक वाटण करून घेतलं आहे त्याला लो फ्लेमवर छान होऊ द्यायचं आहे. त्यात भरपूर मसाले आपण यात घालणार आहोत. हळद 1 ते 2 चम्मच तिखट, गरम मसाला, पाव चमचा कसुरी मेथी मी यात ॲड करत आहे आणि सोबतच धनेपूड 1 चमचा आणि नंतर यात मटकी घालायची आहे जी आपण वाफवून घेतली आहे. चवीप्रमाणे मीठ आणि पाहिजे तेवढी कन्सिस्टन्सीनुसार पाणी तुम्ही यात ॲड करू शकता. 1 ते 2 उकड्या मी काढून घेतल्या आहेत. आणि मिसळचा जो फरसाण आहे तो आपण यात ॲड करून घेतोय. तुम्ही हे पावसोबत सर्व करू शकता किंवा तुम्ही ब्रेडसोबतसुद्धा हे खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.